सांगली शहरातील शामरावनगर येथे सर्राईत गुन्हेगाराचा थरारक पाठलाग करून निर्गुणपणे खून करण्यात आलाय। तिघा सर्राईत गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यात चैतन्य आप्पासाहेब तांदळे हा जागीच ठार झाला। चैतन्य तांदळे हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता। शुक्रवारी रात्री चैतन्य तांदळे हा शामरावनगर येथील त्याच्या मित्राकडे गेला होता। त्यावेळी या ठिकाणी दबा धरून बसलेल्या तिघा सर्राईत गुन्हेगारांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। यावेळी प्रतिहल्ला करण्यासाठी चैतन्य तांदळे याने स्वतःजवळचा चाकू काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघांनी चाकूने चैतन्य याच्या मानेत, डोक्यावर आणि पोटात हल्ला केला। तसेच त्याच्या डोक्यात पेविंग ब्लॉक घालून त्याचा खून केला। पूर्ववैमनस्यातून त्याचा हा खून झाल्याचे समोर आले आहे। हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगली शहर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान महापालिका निवडणुकीच्या काळात सांगली शहरात 9 दिवसात हा दुसरा खून झालाय। सांगलीत सतत होत असणाऱ्या खुनाच्या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे। शामरावनगर या ठिकाणी चैतन्य तांदळे याचा जुन्या वादावरनं खून झालेला आहे। खुनातील आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहे। त्या पद्धतीने आम्ही पुढील कारवाई करीत आहोत। मैतावर जी मृत्यू व्यक्ती आहे त्याच्यावर आधीचे काही गुन्हे दाखल आहेत का? मैतावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे खुनाचा।